पहा दुपारी आपण ऍडजस्टमेंट समजून घेतले होते, 22 ऍडजस्टमेंट समजून घेतल्या. आता हे ऍडजस्टमेंट कुठं असतात कोण सांगते मला? की ट्रायल बॅलन्स विथ ऍडजस्टमेंट, ह्या ट्रायल बॅलन्सच्या खाली जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट काय केले असतात, दिलेले असतात आपल्याला, त्याला आपण ऍडजस्टमेंटच म्हणतो, बरोबर. आणि ह्या डायरेक्ट ऍडजस्टमेंट असतात. काही ऍडजस्टमेंट ज्या असतात त्या हिडन ऍडजस्टमेंट, म्हणजेच काय की ज्या ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे त्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेल्या नसतात, त्या ऍडजस्टमेंटला आपण म्हणणार हिडन ऍडजस्टमेंट. ज्ञानेश्वरी पवार, तुझा आवाज म्यूट कर. ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या हिडन ऍडजस्टमेंट दिलेल्या असतात, म्हणजे सॉरी, ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ऍडजस्टमेंट असतात त्या आपल्या रेग्युलर ऍडजस्टमेंट झाल्या. पण काही अशा देखील ऍडजस्टमेंट असतात की ज्या ट्रायल बॅलन्सच्या खाली मेन्शन नसतात. मग कुठं असतात? त्या ट्रायल बॅलन्स मध्येच काही इन्फॉर्मेशन कंसामध्ये एक्स्ट्रा दिलेली असते. म्हणजेच काय, काही आयटम अशा असतात की जे आयटमच ऍडजस्टमेंट रिफ्लेक्ट करतो. मग ह्या ऍडजस्टमेंट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि अशा ऍडजस्टमेंटचे देखील काय होतात, दोन इफेक्ट होतात. या ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला बिलकुलही प्रोव्हाइड केलेल्या नसतात. आणि सर्वात जास्त चुकण्याची शक्यता आपली आपली विकेट कुठं पडते, तर ह्या हिडन ऍडजस्टमेंटच्या बाबतीत ही विकेट पडते. आता कॉमनली एक 8-10 ऍडजस्टमेंट आहेत हिडन की ज्या आपल्याला सर समजल्या. आवाज नाही आवाज नाही येत का बाकीच्या लोकांना? येतोय सर. हो. येतोय सर. ओके 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 ओके. थोडंसं इंटरनेटचा इश्यू असेल, ज्यांना आवाज येत नाही त्यांचा. तर मी काय सांगत होतो की ऍडजस्टमेंट हिडन कशाला म्हणायचं, की ज्या ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्सच्या खाली जे आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन किंवा ऍडजस्टमेंट नावाचं हेडिंग असतं त्याच्यामध्ये दिलेल्या नसतात. मग या कुठं सापडतात, तर ह्या ट्रायल बॅलन्स मध्येच इन्क्लूड असतात. अदृश्य स्वरूपात त्या आपल्याला ओळखाव्या लागतात. आता ओळखायच्या काहीतरी खुणा असतात. मग या खुणा कोणत्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल, आणि या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट कोणते आहेत ते देखील सांगेल. कॉमनली एक 8-10 ऍडजस्टमेंट अशा आहेत की ज्या आपल्याला लगेच समजून येतात की त्या हिडन ऍडजस्टमेंट आहेत म्हणून. त्यामुळे ह्या ऍडजस्टमेंटकडे सुद्धा जास्त महत्वाचं महत्व आहे, लक्ष द्यायचं. कारण की ह्या आपल्याला 100% फसवण्याच्या दृष्टिकोनातूनच दिलेल्या असतात. आपले मार्क जावेत यासाठीच या प्रॉब्लेम मध्ये असतात. त्यांचं प्रेझेंटेशन त्या दिलेल्या असतात, आपली विकेट पडावी, आणि बहुतेक विद्यार्थी हितच फसतात. तर या ऍडजस्टमेंट मध्ये अजिबातही फसायचं नाही. कोणकोणत्या ऍडजस्टमेंट असणार आहेत ते आपण आत्ता समजून घेणार आहोत. तर सुरू करूया. सर्वजण रेडी आहेत ना, तयार आहेत का? हो सर. हो सर. येस सर. ओके ओके. फर्स्ट ऍडजस्टमेंट, सॅलरी, रेंट, वेजेस किंवा कोणताही एक्सपेन्सेस असेल, म्हणजे जो एक्सपेन्सेस आहे पेड असं लिहिलेलं असतं. सॅलरी पेड, रेंट पेड, वेजेस पेड, लाईट बिल पेड, इन्शुरन्स पेड, पेड, आणि कंसात इन्फॉर्मेशन दिलेली असते 10 मंथ. आता ही कंसातली इन्फॉर्मेशन जी आहे ही ऍडजस्टमेंट हिडन आहे, ही ओळखण्यासंबंधीची ही खूण आहे. ज्या वेळेस अशा प्रकारची ऍडजस्टमेंट असेल, सॅलरी, रेंट पेड आणि इंटू ब्रॅकेट म्हटलेलं असेल 10 महिन्याची, म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्ही सॅलरी किंवा रेंट जे पेड केलेलं आहे ते फक्त किती महिन्याचं पेड केलेलं आहे? 10 महिने. 10 महिन्याचं पेड केलेलं आहे, बरोबर. आणि आपण फायनल अकाउंट किती महिन्याचं तयार करतो? पूर्ण वर्षाचं, 12. बरोबर. 12. 12 महिन्याचं. फॉर एक्झाम्पल 12 महिन्याचं पेड करतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ मला जर समजून सांगायचं असेल की सॅलरी 10 महिन्याची पेड आहे 10,000 रुपये. किती आहे? 10,000 रुपये. तर 12 महिन्याची किती असेल? 12,000. 12,000. व्हेरी गुड. 12 महिन्याची किती असेल? 12,000. आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलं की 10 महिन्याचीच पेड केली. आपण अजिबात चुकायचं नाही. याचा अर्थ काय? त्यांनी 2 महिन्याची पेड केलेली नाही, पण पेड करावी लागणार आहे. जी पेड केलेली नसते आणि पेड करावी लागते भविष्यात, त्याला आपण काय म्हणतो?
आउटस्टँडिंग बरोबर. ड्यू बट नॉट पेड. ड्यू आहे परंतु पेड केलेली नाही, त्याला काय म्हणणार? आउटस्टँडिंग सॅलरी. आता समजून घ्या, ऍक्च्युली आपल्याला 12,000 रुपये द्यायचे परंतु आपण 10,000च दिलेले आहेत. म्हणजे द्यायचे किती राहिलेले आहेत? 2,000. 2,000. याला काय म्हणणार आपण? आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरी किंवा एक मित्राने उत्तर दिले की एक्सपेन्सेस. अगदी बरोबर. मग आपल्याला माहिती आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची इफेक्ट काय. पहिला इफेक्ट कुठं लिहितो आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा? डेबिट ऍड करतो त्या संबंधित एक्सपेन्सेस मध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा ट्रेडिंग अकाउंटचा एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट कुठं लिहितो आपण बॅलन्स शीटच्या? लायबिलिटी. लॅबिलिटी साईड. हे तुम्हाला माहिती आहे आणि तेच आपल्याला त्यांनी या ठिकाणी दिले. जास्त काय आपल्याला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट करण्याची गरज नाहीये. बघा काय सांगितले त्यांनी, ऍड द अमाऊंट ऑफ सॅलरी रेंट फॉर 2 मंथ. 10 महिन्याची दिली, 2 महिन्याची राहिलेली आहे म्हणजे ती आउटस्टँडिंग आहे, ती त्या सॅलरीमध्ये संबंधित सॅलरीमध्ये ऍड करायची. जिथे कुठं तो एक्सपेन्सेस असेल, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा एक्सपेन्सेस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. आणि देन आफ्टर दुसरा इफेक्ट, शो सेपरेटली द अमाऊंट ऑफ सॅलरी रेंट 2 मंथ ऑन द लॅबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. तो सेपरेटली कुठं दाखवायचा? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून दाखवायचं. ऍडजस्टमेंट क्लिअर झाली का तुम्हाला ही हिडन ऍडजस्टमेंट? हो सर. ओके, चला ओके पुढे जाऊया. पुढची समजून घेऊया. नंबर सेकंड. 1, 6, 7, 7च आहेत, जास्त नाहीत. 1 मिनिट. आज आपलं संपवण्याचा प्रयत्न आहे माझा. ऍडजस्टमेंट वगैरे उद्यापासून आपल्याला प्रॉब्लेमला सुरुवात करायची. संपलं तर ठीकच आहे. माझी उद्यापासून मी लिहिलेली थेअरी तुम्हाला मी शेअर करेन आणि एक लेक्चर मध्ये ती समजून सांगाल. चला, इन्शुरन्स प्रीमियम. बघा आता इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे काय म्हणायचं, काय म्हणतो आपण की आपण एखादी पॉलिसी घेतलेली आहे. मग ही पॉलिसी कशी असते? इन्शुरन्स पॉलिसी एकतर हेल्थ असते किंवा आपण काय म्हणतो त्याला ऍसेटचे असते, म्हणजे जनरल इन्शुरन्स असतो. संपत्तीची सुद्धा आपल्याला पॉलिसी करता येते, इन्शुरन्स करता येतो. तर असा जर इन्शुरन्स असेल तर त्याचा हप्ता म्हणजे काय? प्रीमियम. हा हप्ता वर्षभरात आपल्याला 12 महिन्याचा पेड करावा लागेल. बरोबर ना? बरोबर का? आता गंमत काय होते ते सांगतो. इन्शुरन्सचे जे हप्ते असतात ना, ते हप्ते ज्या वेळेस आता एखाद्याने जर पॉलिसी, समजा एखाद्याने पॉलिसी 1/6 ला घेतलेली असेल, 1/6/2020 ला घेतली असं समजू, तर याचे 12 महिने कधी कंप्लीट होतील हो? 1/6/2021. बरोबर. 1/6 किंवा आपण त्याला मे महिना किती 30 दिवसाचा असतो का 31 दिवसाचा? 31 दिवसांचा. 31/5/2021 ला संपेल. बरोबर ना? 12 महिने. हो सर. हो. आणि आपलं अकॅडमिक इयर कधी, आपलं अकॅडमिकच म्हणतो मी, आपलं फायनान्शियल इयर कधी सुरू होतं? 1/4 ला सुरू होतं, म्हणजे 1/4/2019 ला सुरू होत असेल आणि संपल कधी मग ते 31, सॉरी मी थोडस थांबा थोडस 1/4/2020 ला सुरू झालं आणि संपल कधी? 31/3/2021. आता पहा, या दिवशी वर्ष संपले, या दिवशी वर्ष संपलेलं आहे. बरोबर. आणि आपण तर इन्शुरन्स पेड केलेला आहे 12 महिन्याचा पुढल्या वर्षापैकी किती? 31/5 पर्यंतचा. म्हणजे किती महिन्याचा पेड केला? एप्रिल आणि मे 2 महिन्याचा एक्स्ट्रा पेड केलाय. बरोबर ना? हो सर. हा, मग हा एक्स्ट्रा पेड केलेला काय असतो आपल्या दृष्टिकोनातून सांगा बरं? एक्सपेन्सेस आहे परंतु ऍडिशनली पेड केलेला आहे ऍडव्हान्स मध्ये. प्रीपेड. व्हेरी गुड. काय असतो तो? प्रीपेड असतो. कन्सेप्ट क्लिअर होती ना सर्वांना? हो. आणि तेच असतं बघा, इन्शुरन्स प्रीमियमच्या बाबतीत काय सांगितले? फॉर 1 इयर, पूर्ण वर्षाचा इन्शुरन्स 30 जूनला पेड केला असा, असं त्यांनी. आता आपण इथं 31/5 आपलं वर्ष आलं, त्यांनी काय सांगितले? 30 जून.
30 जूनला पेड केला अकाउंटिंग इयर ऑन 31 मार्च 2019. म्हणजे ते अकाउंटिंग इयर एंड कधी होतं 31 मार्चला. 31 मार्चला संपतंय, 31/3ला संपतंय आणि इन्शुरन्स आपण 30/6 पर्यंतचा पेड केलेला आहे 30 जूनचा. म्हणजे किती महिन्याचं बघा, एप्रिल मे आणि जून, जूनचा पूर्ण महिना किती महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये पेड केला? 3 मंथ. 3 मंथ. मग हा 3 मंथचा काय असेल? प्रीपेड असेल ना. हो सर. आणि प्रीपेड एक्सपेन्सेसचा इफेक्ट तुम्हाला माहिती आता सांगा, मी हे सांगणार नाहीये. लेस एक्सपेन्स शो ऍसेट. व्हेरी गुड. काय करायचं? लेस एक्सपेन्स, त्या एक्सपेन्सेस मधनं लेस. मग तो एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असू शकतो किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कोणता असेल तो. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला, ऍसेटला दाखवायचा. आणि तेच त्यांनी केलेली इफेक्ट मध्ये तेच सांगितले बघा. काय सांगितले? डिडक्ट फ्रॉम म्हणजेच काय? लेस फ्रॉम द प्रोपोर्शनेट अमाऊंट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम फॉर 3 मंथ. 3 महिन्याची जी इन्शुरन्स प्रीमियमची अमाऊंट असेल ती कॅल्क्युलेट करायची, किती असेल ती ऍडव्हान्स मध्ये पेड केलेली, आणि ती त्या एक्सपेन्सेस मधनं वजा करायची. मग तो एक्सपेन्सेस इन्शुरन्स असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला असेल, त्या इन्शुरन्स मधनं वजा करायचे. आणि दुसरा इफेक्ट शो सेपरेटली ऍज अ प्रीपेड इन्शुरन्स म्हणून कुठे दाखवायची? बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवायची. क्लिअर का ऍडजस्टमेंट सर्वांना? ऍडजस्टमेंट मध्ये कोणाला काय अडचण? नाही सर. नाही. ओके, चला पुढे जायचं. सर ती एकदा डेट सांगा परत. हा, डेटचं परत सांगायचं. मला वाटलंच होतं तिथं कन्फ्युजन होईल, पण म्हटलं बघूया कोणाचं काय उत्तर येते का. बघा, डेट परत सांगतो. आता याच्यात गंमत काय असते माहिती का? इन्शुरन्स कंपन्या ज्या असतात ना, त्यांचं वर्ष कधी सुरू होतं कधी संपतं हे कसं ठरतं? कारण की उदाहरणार्थ माझा इन्शुरन्स आहे, मी कधीही घेऊ शकतो वर्षामध्ये एखादी पॉलिसी. आज वाटलं मला, मी आज इन्शुरन्स घेऊ शकतो, बरोबर ना? याला काय मुहूर्त ठरवायची गरज आहे का? नाही. मग यांचं कसं असतं माहिती का? आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं त्यांनी, की 30 जूनला एक इन्शुरन्स घेतलाय असं समजूया आपण. 30 जूनला, किंवा आपण असं समजूया 1 जुलैला घेतला. 1 जुलैला कधी घेतला? 1 जुलै 2020 साली एक इन्शुरन्स पॉलिसी केली. 12 महिन्याचा हप्ता जर दिला तर 12 महिन्याचा 1 जुलै पासूनचा कालावधी कधी संपेल पुढल्या वर्षी? मला सांगा. 30 जून. जूनला. 30 जून 2021 ला संपेल, बरोबर ना? हा हो सर. हा. आता मी तुम्हाला कशाच्या दृष्टिकोनातून सांगतोय? व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सांगतोय. आणि व्यवसायाचं आर्थिक वर्ष कधी सुरू होतं? 1 एप्रिलला. 1/4/2020 ला ह्या वर्षी सुरू झाला असेल, बरोबर? 1/4/20 ला सुरू झाल्यानंतर ते संपणार कधी? 31/3/2021. 31/3/2021 ला संपणार. 21 ला. आपल्याला अकाउंटिंगचा नियम काय सांगतो? की तुम्ही हे जे 12 महिने आहेत ना, या 12 महिन्यात जेवढा खर्च झाला, जेवढा इन्कम झाला तेवढाच रेकॉर्ड केला. पण आपण या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये, आवाज येतोय कोणाच तरी, पण आपण या 12 महिन्याच्या कालावधीमध्येच काय केलेलं आहे, की 30 जून पर्यंतचा इन्शुरन्सची अमाऊंट पेड केली. म्हणजे किती महिन्याची जास्त पेड केली बघा? 31/3 तर आपलं वर्ष संपतंय, तरी सुद्धा आपण 30 जून पर्यंतची पेड केली. किती महिन्याची पेड केली एक्स्ट्रा? 3 बघा ना, का मार्च संपलाय, एप्रिल मे आणि जूनची शेवटची तारीख म्हणजे किती महिन्याची? 3 महिने. 3 महिन्याची पेड केली. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? डेट मध्ये मी काय सांगत होतो ते? हो सर. ऍडव्हान्स मध्ये 3 महिन्याचा इन्शुरन्स जर पेड केलेला असेल तर अशा एक्सपेन्सेसला आपण कोणता एक्सपेन्सेस म्हणतो? प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतो. क्लिअर सर्वांना हे? हो. आणि प्रीपेड एक्सपेन्सेसचे मला फक्त 2 इफेक्ट सांगायचे आणि तेच इफेक्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेत. काय 2 इफेक्ट होतात? लेस आणि बॅलन्स शीट ऍसेट साइड.
लेस त्या एक्सपेन्सेस मधनं लेस म्हणजे कोणत्या एक्सपेन्सेस मधनं लेस करणार आपण? इन्शुरन्स मधनं लेस. इन्शुरन्स कुठं लिहिलेला असेल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि याचा दुसरा इफेक्ट कुठं? प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून किंवा Debit side ला. प्रीपेड इन्शुरन्स म्हणून. प्रीपेड इन्शुरन्स म्हणून बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार आपण? असेट साइड. असेट साइडला. क्लिअर का आता सर्वांना ऍडजस्टमेंट? हो सर. ओके, Yes, चला sir. पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी पहा, ही ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर 4 इयर्स. दुपारी सांगितले मी तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर 4 इयर्स काय असतं? कोणी सांगू शकतं का? हे दुपारीच झाले आपले. प्रयत्न करा, चुकलं तरी हरकत नाही, पण मला कळलं पाहिजे तुम्हाला काय सांगितलेलं लक्षात राहा. प्रयत्न करा. बरं असू दे, चला मी सांगतो. आता काय होतं, ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च करायचा. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. आणि बिझनेस काय करतो, जाहिरात 1 वर्षाची, 2 वर्षाची, 3 वर्षाचा जो खर्च आहे तो वन टाइम करतो. फर्म काय करते? वन टाइमच 4 वर्षाचे ऍडव्हर्टाइजमेंटचे एक्सपेन्सेस 4 इयर्स जे ऍडव्हर्टाइजमेंट असेल ती सगळी एकदाच पेड करून टाकतो. अमाऊंट आहे समजण्यासाठी बरोबर फिगर घेतो 4,000 रुपये. किती वर्षाची पेड केली? 4 वर्षाची एकदाच पेड केली 4,000 रुपये. म्हणजे प्रत्येक वर्षी किती असेल एक्सपेन्सेस आपला? 4 वर्षाचा 4,000. 1,000 असेल. क्लिअर का सर्वांना हे? ओके. आता मी काय सांगतो त्याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष द्यायचं. आपल्याला अकाउंटिंग फक्त एकाच वर्षाचं म्हणजे काय, जर पहिल्या वर्षीचं अकाउंटिंग आपण करत असेल तर पहिल्या वर्षीचे 12 महिन्याच अकाउंटिंग करणार आपण पहिल्या वर्षीचं, आणि त्याच्यामध्ये त्याच वर्षीचा एक्सपेन्सेस घेणार. म्हणजे किती? 1,000 रुपये आपण ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस म्हणून. आता ऍक्च्युली गंमत काय असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण दाखवताना शो करताना कसं शो करणार ते देखील सांगतो, म्हणजे अजिबात कन्फ्युजन कोणाचं व्हायलाच नको. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा इनर आउटरचा कॉलम असतो. आता ते प्रॉब्लेम मध्ये अजून मी चांगल्या पद्धतीने ही ज्यावेळेस ऍडजस्टमेंट येईल त्यावेळेस समजून सांगेल. आपण काय सांगणार? आपला खर्च आहे ऍडव्हर्टाइजमेंट, टू ऍडव्हर्टाइजमेंट म्हणणार आणि 4,000 रुपये इनरला लिहिणार. आपण किती लिहिणार? 4,000 रुपये. आपल्याला फक्त या वर्षीचे किती दाखवायचे? 1,000. 1,000च दाखवायचे. आपण एक्स्ट्रा 3 वर्षाचे पेड केलेले आहेत, बरोबर ना? किती पेड केलेले आहेत? 3,000. 3,000 पेड केलेले आहेत एक्स्ट्रा 3 वर्षाचे, बरोबर ना? एक्स्ट्रा म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पेड केलेले, त्याला काय म्हणतो आपण? प्रीपेड काय म्हणतो? आता ही ऍडव्हर्टाइज आहे म्हणून मी ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतो या ठिकाणी, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट म्हणणार. हे क्लिअर झालं का सर्वांना? हो सर. ओके. 3 वर्षाची किती अमाऊंट आहे प्रीपेड? 3,000. हा, आणि प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट, प्रीपेड एक्सपेन्सेस आपण त्या एक्सपेन्सेस मधनं काय करतो? लेस करतो. लेस करतो. म्हणून मी काय ऍडव्हर्टाइजमेंट मधनं लेस म्हणणार? प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 3,000. मला या वर्षीची फक्त 1,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवायची. 4 मधनं 3 गेले तर मी बरोबर 1,000च दाखवतोय ना? हो, अशा पद्धतीने तिचं मेन्शन करावं लागतं. आणि हे जे 3,000 आहेत ना ऍडजस्टमेंटचे वजा केलेले, ह्याचा दुसरा इफेक्ट आपण प्रीपेडचा कुठं लिहितो? कोण सांगतंय? बॅलन्स शीटच्या असेटला. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या कुठं? असेट साइडला. म्हणजे एक इफेक्ट काय? त्या प्रीपेड ऍडव्हर्टाइजचा इफेक्ट काय करणार? त्या एक्सपेन्सेस मधनं लेस करणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला असतो तो, आणि बॅलन्स शीटच्या काय करणार? असेट साइडला लिहिणार. आणि तेच सांगितले, शो 1/4. 1/4 म्हणजे काय? एकच 4 मधला एकच हिस्सा. बघा आपण या ठिकाणी 4 मधले हे किती हिस्से आहेत? 4 हिस्से आहेत. हा 1, हा 2, हा 3 आणि हे 4. 4 हिस्से आहेत ना, टोटल 4 हिस्से. त्यातला फक्त एकच हिस्सा म्हणजे 1,000, 1/4. बघा या ठिकाणी आउटरला दाखवले मी, कळतंय ना? हो, प्रॉफिट अँड लॉसच्या आउटरला 1/4 दाखवले.
आणि हे पण मी क्लिअर केलं कारण की काय होतं की आता ही लँग्वेज जी आहे ना पुस्तकातली ती कधी कधी आपल्याला सरांनी तर असं सांगितलं आणि 1/4 कसं काय आलं मधून, मग ते 1/4 सुद्धा मी क्लिअर केलं. 1/4 अमाऊंट म्हणजे आपली फक्त 1000 अमाऊंट आत्ताच्या एक्झाम्पल मधली ती कुठं दाखवायची, डेबिट साइडला दाखवायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. आणि देन आफ्टर त्याचा दुसरा जो इफेक्ट आहे तो रिमेनिंग इफेक्ट किती 3/4, आवाज येतोय कोणाचा, रिमेनिंग इफेक्ट किती 3/4चा. 3/4 म्हणजे बघा चारापैकी किती हिस्से, 3 हिस्से, चारापैकी किती 3 हिस्से. बघा हा एक हिस्सा, हा एक हिस्सा, हा एक हिस्सा, टोटल किती 3000 रुपये. हे 3000 रुपये आपण वजा केले आणि कुठं दाखवणार आहे दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या ऍसेटला. म्हणूनच त्यांनी या ठिकाणी म्हटलंय की रिमेनिंग जी 3/4 अमाऊंट असणार आहे, रिमेनिंग 3/4 अमाऊंट शो या ऍज अ प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून कुठं दाखवणार, बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवणार. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? हो सर. ओके ओके. आता पुढची ऍडजस्टमेंट तुम्ही इझी सांगू शकता कारण की आता ह्या 3 ऍडजस्टमेंट तुम्हाला समजल्यात म्हटल्यानंतर. बघा रिसिव्ड रेंट, रेंट म्हणजे भाडं आपल्याला भेटलं. पहिली गोष्ट मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं, हे रेंट रिसिव्ड जे आहे ते आपलं इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? इन्कम. कोणाचं काही वेगळं उत्तर नाही ना? नाही. नाही. म्हणजे काय, हा इन्कम आहे. नाही. आपलं काय आहे, हा इन्कम आहे. रेंट रिसिव्ह किती महिन्याचा, 11 महिन्याचा. ऍक्च्युली आपल्या फायनान्शियल इयर मध्ये वर्ष किती असतं, महिने किती 11 महिने. असतात? 12. आणि आपल्याला त्यांनी भेटले किती महिन्याचं सांगितलंय? 12 महिने. 11. उदाहरणार्थ 11 महिन्याचं 11,000 समजण्यासाठी 11,000 रेंट आपल्याला भेटले असं सांगितलं. आपण अकाउंटिंग 12 महिन्याचं करतोय म्हणजे आपल्याला 11 महिन्याचंच भेटले, म्हणजे 1 महिन्याचं काय अजून भेटायचंय का? हो. म्हणजे 1 महिन्याचं इन्कम किती ना, असेल, 11 महिन्याचं 11 आहे तर 1 महिन्याचं किती? 1000. 1,000 भेटायचे राहिलेत म्हणजे हा इन्कम काय आहे, आउटस्टँडिंग इन्कम आहे, बरोबर आहे ना? हो सर. किती 1,000 रुपये आउटस्टँडिंग इन्कम असणार आहे. मग आउटस्टँडिंग म्हटलं की मी तुम्हाला सांगितलं होतं पहिला इफेक्ट संबंधित आयटम मध्ये काय करायचं, ऍड म्हणजे रेंट रिसिव्ड मध्ये आपण काय करणार, हे ऍड करणार बरोबर. आता हे रेंट रिसिव्ड इन्कम आहे म्हटल्यानंतर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं लिहिलेला असेल आपण, क्रेडिट साइडला. म्हणजे कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला म्हणजे पीसी, बरोबर. म्हणून त्यांनी एक इफेक्ट या ठिकाणी सांगितलाय, ऍड द प्रोपोर्शनेट अमाऊंट, जी काय अमाऊंट असेल यायची राहिलेली, आता मी म्हटलं तुम्हाला 1,000 रुपये आपल्याला भेटायचे आउटस्टँडिंग इन्कम म्हणून, प्रोपोर्शनेट अमाऊंट ऑफ रेंट फॉर 1 मंथ टू रेंट रिसिव्ड ऑन क्रेडिट साइड. म्हणजेच काय, ऍड करायची रेंट रिसिव्ड या आयटम मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. एक इफेक्ट झाला. जो इन्कम आउटस्टँडिंग असतो, जसा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या कुठं लिहिलता, असेट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा कुठं, लॅबिलिटीला. तसा हा आउटस्टँडिंग इन्कम आहे म्हणजे कुठं लिहावं लागेल, बॅलन्स शीटच्या असेटला. अगदी बरोबर, असेट साइडला. कुठं, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. मला जे उत्तर आहे ना मी तुमच्या माइंड मधनं काढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही बरोबर देताय. कुठं, शो द अमाऊंट, जी काय अमाऊंट असेल तुमच्या आउटस्टँडिंगची ती बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवायची आहे. ऍडजस्टमेंट क्लिअर सर्वांना? येस. ओके. चला पुढे जाऊया. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 5, 10% लोन. 10% याचा अर्थ काय, जे काही लोन घेतलंय ना त्याच्यावर व्याज द्यावं लागणारे 10%. बघा मी काय सांगतो, 10% लोन याचा अर्थ काय, जे काय, आता ही हिडन ऍडजस्टमेंट ओळखण्याची खूण आहे. पर्सेंटेज जर दिलेले असतील तर ती हिडन ऍडजस्टमेंट आहे. 10% लोन म्हणजेच काय, जे काही लोन घेतलेले असेल, उदाहरणार्थ लोनची अमाऊंट आहे, आता हे मी पुसतो जरासं म्हणजे तुम्हाला सांगता येईल मला व्यवस्थित. उदाहरणार्थ लोनची अमाऊंट आहे 1,00,000 रुपये.
याच्यावर 10% नी घेतले म्हणजे याच्यावर आपल्याला भाडंच म्हणतोय, इंटरेस्ट द्यावं लागणार आहे. बरोबर, किती टक्के? 10%. 10%. 10%. हे क्लिअर का सर्वांना? हो सर. येस सर. ओके. आता लोन घेण्यासाठी आपण काही मुहूर्त बघत नाही. आपण अकाउंटिंग इयर आपलं सुरू होतं कधी 1/4/2020 ला सुरू होणार आहे आणि 31/3/2021 ला संपणार आहे. या वर्षामध्ये आपण कधीही लोन घेऊ शकतो. कधीही लोन घेऊ शकतो. पण तुम्हाला एक आता गंमत सांगतो. ह्या ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला फसवतात कुठं ते सांगतो. यांनी लोनची डेट दिलेली असते आणि आपल्याला किती महिन्याचं व्याज कॅल्क्युलेट करायचं हेच माहित. या वर्षामध्ये हा जो 12 महिन्याचा कालावधी आहे ना, हा 12 महिन्याचा कालावधी, या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये कधी लोन घेतलं, कधी घेतलं, त्या तारखेपासून ह्या 31 तारखेपर्यंत वर्ष संपणारच आहे ना इथं. हो सर. हो, ह्या वर्ष संपण्याच्या तारखेपर्यंत तुम्ही ती लोन किती दिवस वापरलं, किती महिने वापरलं, तेवढ्याच महिन्याचं फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला म्हटलं की जर समजा हे लोन जर 1 जुलैला घेतलेलं असेल, 1 जुलै 2020 ला घेतलेलं असेल, तर किती महिने वापरलं व यांनी लोन? बघा, पहिले बघा 1/4/2020 पासून 1 जुलै पर्यंत त्यांच्याकडे लोन घेतलं होतं का त्यांनी? नाही घेतलं. पहा ना, बघा 1 जुलैला घेतलं म्हणजे याचा अर्थ काय? एप्रिल चा पूर्ण महिना घेतलं नाही, मे चा पूर्ण महिना घेतलं नाही आणि जूनचा पूर्ण महिना घेतलं नाही, जुलैच्या 1 तारखेला घेतलं. म्हणजे किती महिने त्यांनी लोन घेतलं नव्हतं, म्हणजे वापरलंच नाही लोन? 3 महिने. 3 महिने तीन म्हणजे महिने. 12 मधनं 3 महिने त्यांनी लोनच घेतलेलं नव्हतं. 9 महिन्यासाठी त्यांनी 12 महिन्यातनं लोन घेतलं. म्हणजे किती महिन्याचं आपल्याला व्याज पेड करावं लागेल आपण वापरतोय ते? 9 महिने. क्लिअर का? पहिली डेट तुम्हाला सांगतो. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये 4 डेट, 3 किंवा 4 डेट असतील. आता 1 जुलै असेल किंवा काही वेळेस काय सांगतील ते 30 जून, एक जो दिवस आहे ना, एक दिवस 30/6 अशी तारीख असतील. एक दिवस पुढचा किंवा एक दिवस मागचा दिलेला असेल, महिन्याच्या शेवटचा. 30 जून जरी असली ना, तरी सुद्धा 3च महिने, तरी सुद्धा 3 महिने त्यांनी लोन वापरलंच नाही, 9च महिने त्यांनी वापरलं, त्याच्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. काही वेळेस तुम्हाला लोन घेतलेल्याची तारीख दिलेली असेल 1 ऑक्टोबर 2020. आता मला सांगा किती महिने लोन त्यांनी वापरलं नाही आणि किती महिने वापरलं? कोण सांगते? 8 महिने. बघा, 1 ऑक्टोबरला घेतलेला आहे, 1 ऑक्टोबरला. लक्ष द्या, आपलं वर्ष कधी सुरू होतं? 1 एप्रिलला सुरू होतं. 1 एप्रिल पासून ऑक्टोबर पर्यंत त्यांनी लोनच घेतलं नव्हतं. म्हणजे बघा, एप्रिलचा पूर्ण महिना, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पूर्ण संपला आणि ऑक्टोबरची 1 तारीख उजडली, त्यावेळेस लोन घेतलं. म्हणजे 6 महिने त्यांनी लोनच घेतलं नाही, 12 महिन्यातले. त्यांच्याकडे लोन कर्ज नव्हतंच त्यांच्यावर. मग राहिलेल्या 6 महिन्यावर फक्त त्यांना व्याज द्यावं लागेल, 12 महिन्यातले. म्हणजे 1 ऑक्टोबरला घेतलं म्हणजे ते 31 मार्च पर्यंत त्यांच्याकडे लोन असणार आहे त्या वर्षीचं. म्हणजे त्याच्यावर व्याज त्यांना किती महिन्याचं भरावं लागेल? 6 महिने. 6 क्लिअर महिने. क्लिअर होते ना मी काय सांगतोय ते? क्लिअर होते का तुम्हाला? समजतंय ना? हो सर. हो सर. आता अशा वेळेस काय करतील माहिती का? ते 1 ऑक्टोबर डेट देतील किंवा काही वेळेस काय करतील ते 30 सप्टेंबर याच्या अगोदरची एक डेट देतील. जरी असं, आता हे गुगली टाकतात आपल्याला फसवण्यासाठी मुद्दामून अशा डेट मध्ये कन्फ्युजन करतात आपलं आणि आपण इथं फसतो. गळाला मासा अडकवायचा प्रयत्न करतात. अजिबात घाबरायचं नाही. आपण आपल्या पद्धतीनेच विचार करायचा आणि व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. हे 6 महिन्याचं झालं. काही वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये डेट कोणती दिलेली असते माहिती का? 1 जानेवारी, 1 जानेवारी 2021 ही डेट दिलेली असते. 1 जानेवारी 2021. आता पहा, 1 एप्रिलला वर्ष सुरू झालं आणि त्यांनी लोन घेतले 1 जानेवारीला. म्हणजे किती दिवस त्यांनी ते बिनकर्जी होते, म्हणजे त्यांनी त्यांच्यावर कर्जच नव्हतं. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि
1 जानेवारी उजाडला म्हणजे डिसेंबर पर्यंत त्यांच्याकडे कर्ज नव्हतं. म्हणजे किती महिने कर्ज नव्हतं? 9 महिने. 9 महिने नऊ. कर्ज होतं. म्हणजे आपल्या वर्षातले 12 महिन्यातले 9 महिने कर्ज नव्हतं. मग राहिलेले 3 महिने त्यांच्यावर कर्ज असणार आहे. बरोबर आहे ना? हो सर. कारण की बघा ना, हो, सर. 1 जानेवारी पासून ते 31 मार्च पर्यंतच त्यांच्याकडे कर्ज आहे. म्हणजे त्या कर्जावरचं त्यांना किती महिन्याचं व्याज भरावं लागेल? 3 महिन्याचं. 3 महिन्याचं व्याज भरावे लागेल. कळतंय ना सर्वांना? हो सर. हो. आणि त्यांनी बघा या ठिकाणी तेच सांगितलंय 10% लोन बॉरोड ऑन 1 जानेवारी 2018. बघा तारीख किती दिली? 1 जानेवारी म्हणजे 1 जानेवारी म्हणजे किती महिन्याचं व्याज भरावं लागेल त्यांना आता या ठिकाणी ही तारीख आहे म्हटल्यानंतर? 3 3 महिने. महिने. 3 तीन महिन्याचं. 3 महिन्याचं. आता लोनच्या आपण अमाऊंट उदाहरणामध्ये 10,000 रुपये घेतली होती. म्हणजे 10,000 10,000च म्हणतो 1,00,000 घेतली होती. बरोबर ना? 1,00,000 गुणुले 10%. बरोबर? 1,00,000वर 10% जर काढलं तर किती येईल व्याज? पूर्ण वर्षाचं येतं आहे. 10,000. 10,000. किती? 12 महिन्याचं 10,000 येते. मग 10,000 जर 12 महिन्याचं असेल तर आपल्याला फक्त पाहिजे किती आता सध्या? त्यांनी लोन घेतले 3 3 महिन्याचं. महिन्याचं. 3 महिने. महिने. मग आपण काय करू शकतो? 10,000 भागिले 12 गुणुले 3. 3 एके 3, 3 चोक 12, 4 एके 4, 4 दुने 8. राहिले 2 वरून घेतला 0, 20, 4 पंचे 20, राहिलेले 2 शून्य इकडं. 2,500 गुणुले 1, 2,500. कॅल्क्युलेशन जरी कळलं नाही तरी घाबरायची गरज नाही. हे आपण प्रॉब्लेम मध्ये समजून घेणार आहे. कसं 2,500 रुपये व्याज आपल्याला पेड करावं लागणार आहे. हे व्याज द्यावं लागते कशावर? लोनवर. म्हणजे त्या लोनच्या अमाऊंट किती आहे? 1,00,000 आहे. मग आता हे व्याज 2,500 या लोन मध्ये ऍड होईल. बरोबर ना? म्हणजे आपल्याला किती द्यावे लागतील? 1,02,500. 500. म्हणजेच काय? हे लोन द्यावं लागणार आहे. आपला लॉस आहे का इन्कम आहे हा? लॉस. लॉस. म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार? क्रेडिट साईड. डेबिट साइडला लिहिणार. लॉस आहे ना? डेबिट साइडला लिहिणार. आणि हे 1,00,000 रुपये लोन आहे. लोन आपली ऍसेट आहे का लॅबिलिटी आहे? लॅबिलिटी. मग लॅबिलिटी मध्ये हे 2,500 अजून ऍड होणार इंटरेस्टचे. म्हणजे आपण दुसरा इफेक्ट काय करणार त्या लोन मध्ये? ऍड करणार. व्हेरी गुड. ऍड करणार. बरोबर, अगदी बरोबर. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले बघा. शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट. हे झालं का? अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल इन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे का लोन आहे? हे चुकले ह्यांचं. हे चुकले. ऍड द इंटरेस्ट रिसिवेबल इन्व्हेस्टमेंट हे पण चुकले त्यांचं. कारण की लोन आहे त्याच्यामुळं यांचा जो इफेक्ट आहे हा चुकलाय. हे चुकलेले चुकीच दिले त्यांनी. या ठिकाणी काय आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या ठिकाणी लोनची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला इंटरेस्ट ऑन लोन म्हणून दाखवणार. आणि दुसरा गोष्ट याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला त्या लोन मध्ये ऍड करणार. हे क्लिअर झालं का? हो सर. ओके. आता पुढे बघा 16% इन्व्हेस्टमेंट. 16% इन्व्हेस्टमेंट दिलेली. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे. बरोबर? आपण कुठेतरी पैसे गुंतवलेत. इन्व्हेस्टमेंट असेटच असते, लक्षात राहू द्या. आणि या इन्व्हेस्टमेंटवर म्हणजे माझ्याकडचे पैसे मी एखाद्या शेअर्स मध्ये गुंतवले कंपनीच्या, तर मला त्याच्यावर इंटरेस्ट भेटणारे 16%. हा माझा इन्कम आहे. भेटणारे हा माझा काय? इन्कम आहे. आणि कधी गुंतवलेत? 1 जानेवारी. जानेवारी हा महिना आला की आपण समजायचे की याच्यावर आपल्याला 3 महिन्याचे इंटरेस्ट भेटणार आहे. जसं वर मी तुम्हाला जानेवारी म्हटलं होतं 3 महिन्याचे इंटरेस्ट. बरोबर का? सर्वांना क्लिअर आहे का? हो सर. ओके. हो सर. हे आता याच्या विरुद्ध, लोनच्या विरुद्ध ही इंटरेस्ट भेटणार आहे. याचा अर्थ आपण क्रेडिट साइडला लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या. कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. आणि इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे. या असेट सुद्धा वाढणार, आपल्याला इंटरेस्ट भेटणार म्हटलं. मग ते आपण असेट मध्ये काय करणार? ते इंटरेस्ट ऍड करणार. म्हणून ते इंटरेस्ट रिसिवेबल जे आहे ते इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करणार बॅलन्स शीटच्या असेट साइडला. बॅलन्स शीटच्या असेट साइडला. क्लिअर का सर्वांना?
हो सर. हो सर. हे पण तसंच आहे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय? गव्हर्नमेंटचे काहीतरी सिक्युरिटीज बॉन्ड असतात, ते आपण खरेदी केले, त्याच्यावर 10% आपल्याला इंटरेस्ट भेटणार आहे, म्हणजे आपला इन्कम आहे. इन्कम आहे म्हटलं की आपण कुठं लिहितो? क्रेडिट साईडला. कोणाच्या? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. व्हेरी गुड. कुठं? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहिणार. आणि हे गव्हर्नमेंट बॉन्ड आपली असते असेट. काय असते? असेट. मग आपल्या ह्या Balance sheet च्या असेट मध्ये asset ला. काय करणार आपण पुन्हा एकदा? ऍड करणार. म्हणून त्यांनी सांगितले बघा, ऍड करायचं बॅलन्स शीटच्या असेट साइडला गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये. गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये. ह्या होत्या हिडन ऍडजस्टमेंट. सर्वांना क्लिअर झाल्या का? हो सर. ओके. सर 5 नंबरची परत सांगा. 5 नंबरची का? 5 नंबर. हो. हा, 5 नंबर मध्ये काय झालेलं एक गोष्ट लक्षात घ्या, की 5 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये लोन घेतलेले. काय म्हटलंय? लोन. 10% लोन आहे. लोन आपली लायबिलिटी असते ना? हो सर. हो सर. हो, लोन लायबिलिटीच आहे. हे तर क्लिअर आहे ना? आपल्याला पैसे द्यावे लागतात कर्जाचे. आणि या लायबिलिटीवर आपल्याला 10% व्याज द्यायचे, म्हणजे हे सुद्धा आपला लॉसच आहे. 10% व्याज देणे, बरोबर ना? हो सर. मग हा 10% जो लॉस आहे, म्हणजे ते द्यावे लागणारे पैसे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार? डेबिट साईडला. डेबिट साइडला. आणि लोन कुठं लिहिणार असणार आहे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, बरोबर ना? हो सर. आणि मग हे 10%च्या अमाऊंटचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिला, तर दुसरा इफेक्ट त्या लायबिलिटी मध्ये ऍड करायचा आपण, इंटरेस्ट. आणि फक्त हे त्यांचं जे आहे ना, हे त्यांनी एक्सप्लेनेशन या ठिकाणी चुकवलेले त्यांचं. हे खालचं त्यांनी वर दाखवले, खालचं हाय असं कॉपी पेस्ट करणं, ते चुकलेले, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हे क्लिअर झालं का सर्वांना? हो सर. हो सर. ओके. हो सर. आता पुढं आपला फक्त एकच भाग राहतोय, की याच्यामधल्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, की ते फक्त मी तुम्हाला रीड करून दाखवेल उद्याच्या लेक्चर मध्ये. माझी नोट्स तयार केलेल्या ज्या मराठीमधनं, जरी ह्या ऍडजस्टमेंट समजलेल्या नसतील तरी सुद्धा मी आता तुम्हाला नोट्स पाठवेल लेक्चर संपले की माझ्याकडच्या. त्या तुम्ही काय करा, लिहून काढा, पाठ करा, काही करा, तुमच्या डोक्यामध्ये असल्याच पाहिजे सगळ्या. आणि उद्या आपलं हे सगळं संपल थेरॉटिकल पार्ट. उद्या जर पहिल्या लेक्चरमध्ये 3 वाजताच्या लेक्चरमध्ये हे सगळं संपलं, तर आपण 8 वाजताच्या लेक्चरमध्ये फर्स्ट प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहे. पहिला प्रॉब्लेम 40 मिनिटात होणार नाही, 50 मिनिटं लागतील. 10 मिनिटं तुम्हाला परत रिजॉईनिंग करावं लागेल. आत्ताच क्लिअर सांगतो, उद्या त्यासाठी माइंडसेट मध्येच थांबायचं. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके ओके ओके, चला. तर आज आपण